चला तर मग विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकूया बीजगणित सराव संच 1.1. यामध्ये आपण काय शिकणार आहोत? दोन चलातील रेषीय समीकरण. यामध्ये काय आहे? पहिला प्रश्न आपण बघू सराव संच 1.1 मध्ये. यामध्ये काय सांगितलं आहे? खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. आपल्याला काय तर एक सामायिक समीकरण दिलेलं राहील आणि अशा रिकाम्या जागा यामध्ये दिलेल्या राहील, जे की 2 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? 5x अधिक 3y बरोबर 9. हे याला आपण नाव दिलं समीकरण 1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. काय नाव दिलं? समीकरण 2. आणि खाली दिलेले आहे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे, यामध्ये बेरीज आपल्याला सांगितलेली आहे. आता आपल्याला इथे या दोघांची बेरीज करायची आहे. तर 12 अधिक 9 किती होतात? 21. ठीक आहे, आणि 3x 3y आणि 3y इथे आपण कट करणार. आता 5 अधिक 2 किती होणार? 7. ठीक आहे, इथे आपण 21 घेतले, तेच आपण 21 इथे घेऊ. 7x म्हणजे 7 गुणिले x, म्हणजे इथे गुणाकाराचे स्वरूप आहे. बरोबरच्या डावीकडून उजवीकडे नेताना उलट नियम होता, म्हणजे काय होणार? गुणाकाराचे काय होणार? भागाकार. म्हणजे आपण हे 7 21 भागिले 7. 7च्या पदामध्ये 21 कोणत्या नंबरवर? तिसऱ्या नंबरवर. तर 7 3 21. x बरोबर आपल्याला मिळालेली आहे 3. अशा प्रकारे आपण या 5 रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत. आता आपण येऊया इकडे x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजे कशामध्ये? हे जे समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9. म्हणजे काय तर 1 च्या जागी आपल्याला 3 घ्यायचं आहे. तर आपण इथे काय घेणार? 3 घेणार. ठीक आहे, आता आपल्याला 5 3 किती होतात? 15. आणि बरोबरच्या 9 बरोबरच्या तिकडे घेऊन जायचं आहे. अधिकचं चिन्ह आहे, अधिकचे चिन्ह असले तर वजाबाकी होते, तिथे दिलेलं आहे 5 3 15. आता आपल्याला काय करायचं आहे? 15 मधून 9 वजा करायचा आहे. तर किती येणार? 6. पण कोणते 6? मोठी संख्येचे चिन्ह वजाचं चिन्ह असेल. वजाचे चिन्ह 6 आपण खाली लिहू. आता 3y म्हणजे काय तर 3 गुणिले y. तर यामध्ये आपण गुणाकाराचं भागाकारात केलं. आता हे 3 इथे लिहू. 3 दुने 6 म्हणजे किती? 2. वजाचे चिन्ह जशाच्या तसं. अशा प्रकारे आपल्याला x आणि y अशा दोन किमती मिळालेल्या आहेत. आता इकडे खाली आपण उत्तर म्हणून एक लिहिणार आहे वाक्य. सर्वात आधी आपण काय केलं? x ची किंमत म्हणजे किती? 3 आणि y ची किंमत किती मिळाली? वजा 2. अशा प्रकारे ही या समीकरणाची उकल आहे आणि या सर्व रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत. धन्यवाद.